खळाखळा उकळणारं हिरवगार सार आणि त्याच्याबरोबर गरमागरम भात तुम्हाला सुद्धा बघून खावंसं वाटतंय ना? हिरव्या टोमॅटोची फक्त चटणीच होते असं तुम्हालाही वाटतं का? चला आज मस्त सार बनवूया. इथे घेतलेत 1/2 किलो टोमॅटो. ते धुवून त्याचे असे तुकडे करून घ्यायचे. हे आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचे. त्याच्यासाठी सगळे तुकडे मिक्सरमध्ये. वाटताना 4 तिखट हिरव्या मिरच्या, आल्याचा असा छोटा तुकडा, 4-5 लसणीच्या पाकळ्या, मूठभर कोथिंबीर आणि अर्धी वाटी ओलं खोबरं. हे सगळं पाणी न घालता मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं. मसाले अगदी घरचे साधे आहेत, पण अतिशय सुवासिक वाटण त्याच्यातनं तयार होतं. इथे 1 टेबलस्पून तेलात अर्धा चमचा जिरं, 1/2 चमचा हिंग आणि 7-8 कढीलिंब म्हणजेच कढीपत्त्याच्या पानांची फोडणी केली. अतिशय सुवासिक फोडणी. या फोडणीवर आपल्याला एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे. ह्या सगळ्या साध्या घरातल्या गोष्टी आहेत, पण त्या साराला अतिशय सुरेख चव देतात. कांदा मऊ होईपर्यंत परतायचा. तो मऊ झाला की त्याच्यावर हे सगळं ताजं हिरवगार वाटण परतायचंय. आता आपण टोमॅटो कच्चाच मिक्सरमधून फिरवलाय ना, म्हणून फोडणीमध्ये आपल्याला तो शिजेपर्यंत परतून घ्यायचा आहे. फार वेळ लागत नाही. एक 4 ते 5 मिनिटात सगळं हे व्यवस्थित शिजतं. मग त्याच्यामध्ये आपल्याला सार पातळ घट्ट कसं हवं त्यानुसार पाणी घालायचं. आता मी आधी पाणी घातलं, पण हे अजून घट्ट वाटतंय बघा, म्हणून मी थोडं अधिक पाणी ह्याच्यात घालून घेतलंय. चवीसाठी अर्धा चमचा साखर, चवीनुसार मीठ आणि अगदी छोटी 2-3 आमसुलं. हे सगळं सारात घालून सगळे स्वाद छान एकत्र येण्यासाठी साराला उकळी येऊ द्यायची. डोळ्यांना सुखावणारा रंग, नाकाला सुखावणारा सुवास आणि जिभेला खुश करणारा या साराचा स्वाद. अतिशय जबरदस्त कॉम्बिनेशन. नेहमी आपण करतो त्या सारापेक्षा अतिशय वेगळं, पण खूपच भारी. ही आहे इंद्रायणी तांदळाची मस्त सुवासिक मूद, त्यावर वाफाळलेलं सार. आणि सार भात म्हणल्यावर तुपाची धार तर पाहिजेच पाहिजे. ह्याच्यापेक्षा वेगळं सुख म्हणजे तरी काय हो. त्यामुळे हा झकास बेत तुम्ही नक्की करून बघा. आवडलं तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा. तुमची कॉमेंट केलीत तर ते सुद्धा मला नक्की आवडेल. नक्की ट्राय करा.